नाही, टंचाईच्या अनुषंगानं बैठक झालेली आहे. टंचाईमध्ये मुळात शेतीच्या पाण्यासंदर्भातला विषय होता, उजनीच्या पाण्याच्या आवर्तनासंदर्भातला विषय होता. एक आवर्तन आपण आता दिलेलं आहे आणि 30 ऑगस्ट पर्यंत पिण्याच्या पाण्याचा जेवढा साठा आपल्याला लागतो तो राखीव करून त्यानंतर आपण शेतीच्या पाण्याच्या संदर्भातला आपण विचार करूया, अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्या अनुषंगाने काही विजेचे प्रश्न होते, काही ट्रान्सफॉर्मरचे विषय होते, त्याही संदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीनं विजेचे जे काही प्रश्न आहेत ते तातडीने मार्गी लावण्यासंदर्भातले सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. सध्या 7च टँकर जिल्ह्यामध्ये चालू आहेत, पण भविष्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज हाही निर्णय घेतलाय की टँकर मंजुरीचे प्रस्ताव हे मान्यतेचा अधिकार आपण प्रांतांना दिलेला आहे. पूर्वी प्रांतांना असतो, परंतु टप्प्याटप्प्याने खाली जातो. तो कलेक्टरकडे असतो, त्यानंतर प्रांताकडे असतो, त्यानंतर तहसीलदारला आपण देतो. जशी त्याची तीव्रता वाढेल तसा आपण निर्णय घेतो. आज आपण तो निर्णय घेतलेला आहे आणि टँकरचा प्रस्ताव आल्यापासून 48 तासाच्या आत टँकरचा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे, अशाही पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. काही ठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या योजनेची आवश्यकता आहे.